लालबागच्या राजाने स्वतःहून दिले सर्व भक्तांना व्हीआयपी दर्शन. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र मिस्टर क्रिएटर. लालबागचा राजा स्वतःच भक्तांना संदेश देतो आहे. कार्यकर्त्यांनो, तुम्ही भक्तांना दर्शन घेऊ द्यायला तयार नाही, पण मीच माझ्या भक्तांना दिवसभर व्हीआयपी दर्शन दिलं. ज्या कोळी बांधवांनी माझी प्रतिष्ठापना केली त्यांचाच अधिकार हिरावून घ्यायचा प्रयत्न केलात आणि कुठून तर गुजरातवरून तराफा आणलात माझ्या विसर्जनासाठी. पण विसरू नका, मी सुखकर्ता दुःखहर्ता आहे. मला तुमचे पैसे, तुमचा व्हीआयपी ट्रीटमेंट नको. मला हवी ती खरी श्रद्धा, खरी भक्ती. एका लहान मुलीसोबत आलेल्या बापाला तुम्ही मारहाण केली. मराठा आंदोलनात अन्नछत्र काढून घेतलं. माझ्या कोळी बांधवांचा विसर्जनाचा हक्क हिरावून घेतला. लालबागच्या राजाने पुन्हा सिद्ध केलं, देव कोणाच्या पैशाचा भुका नसतो. 1934 पासून पहिल्यांदाच असं घडलं की लालबागच्या राजाच्या विसर्जनाला 45 तासाहून जास्त वेळ लागला. आणि शेवटी ते विसर्जन करायला त्या शेकडो बोटी कामाला नाही आल्या. कामाला आले फक्त आपले कोळी बांधव. शेवटी विसर्जन शक्य झालं आपल्या कोळी बांधवांमुळेच. कारण भक्ती थांबवता येत नाही आणि देवावरचा विश्वास विकत घेता येत नाही. मित्रांनो, आपल्या देवांमध्ये का बरं सत आहे ना, हे त्यातलंच एक ज्वलंत उदाहरण.